एकदा सगळ्या गुरुजनांसाठी जरा जोरात टाळी वाजवा. गायनाचार्य निबंधाचार्य आणि साऊंड वाले जरा सगळ्यांसाठी जोरात टाळी. जाने तो परिमळ जाने तो परिमळ भ्रमरा सकळ भोगिनसे तुझे ठावे नाही तुझे आम्ही सते प्रेम सुख जाणो आम्ही सते प्रेम सुख जाणो माती तृण बाळा दुधाची गोडी माती तृण बाळा दुधाची गोडी जाती नाही गोडी त्याची गोडी त्याची जाती नाही गोडी त्याची पैसे तुझे ठावे नाही तुझे 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 आम्ही सते प्रेम सुख जाणो आम्ही सते प्रेम सुख जाणो आम्ही सते प्रेम सुख जाणो कामणे मुक्ता पडशी विभूती कामणे मुक्ता पडशी विभूती कामणे मुक्ता पडशी विभूती कामणे मुक्ता पडशी विभूती नायिकाची भीती भोगती नायिकाची भीती भोगती नायिकाची भीती भोगती पैसे तुझे ठावे नाही तुझे
कमोदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमरस कळ भोगितसे तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणू माते तृणबाळा दुधाची ते गोडी ज्याची नये जोडी त्यासी कामा तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी नाही त्याची भेटी भोगती तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणो विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुरो सुधारी वर्णव रघुबर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता विठाला विठाला
भ्रमर सकळ भोगितसे तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणू. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती, वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे, सदैव वैकुंठाला जाणारे, पाचव्या वेदाचे निर्माते, विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा भगवान परमात्माच्या नामाचं महत्व गाणारा, त्या नामाचं महत्व साऱ्या जगाला कळतंय पण ज्याचं नाव आहे त्यालाच कळत नाही, अशा सुंदर भावाचा हा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असा. भगवान श्री प्रभू रामचंद्रजी यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या गोदावरी तटावरील श्री क्षेत्र खानगाव थडी तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज जन्मशताब्दी सुवर्ण महोत्सव वर्ष व अखंड हरिनाम सप्ताह खानगाव थडी रौप्य महोत्सवी वर्ष निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह आहे. हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि याच्यामध्ये अगदी आरंभाची सेवा, पहिल्या दिवसाची सेवा भगवान परमात्माच्या कृपा आशीर्वादाने माझ्याकडे आलेली आहे. आणि आजच्या कीर्तनाचं सौजन्य श्रीमान नारायणजी शंकरजी आव्हाड यांच्याकडे आहे. एकदा आजच्या कीर्तन सौजन्य दात्यासाठी जरा जोरात टाळी वाजवा, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे शतेषु जायते शूर सहस्रेषु च पंडिता वक्ता दस सहस्रेषु दाता भवती वानवा. 100त एखादा शूर असतो, बरं 100त एखादा शूर असतो, बाकी चौकात गप्पा मारणारेच असतात. काय गप्पा? मोठ्या मिशीवर बोट फिरून फाडून टाकीन, कापून खाईन, फक्त चौकात. आणि घरात बायकोच्या हातात लाटणं पाहिलं की मग म्याव सुद्धा नीट म्हणता येत नाही. तर मी आपल्या खानगाव थडीचा अजिबात काही सांगत नाही. 100त एखादा शूर असतो, सहस्रेषु च पंडिता, 1000त एखादा पंडित असतो, वक्ता दस सहस्रेषु, 10,000त एखादा वक्ता असतो. पण दाता भवती वानवा, दाता मिळेल का नाही हे सांगू शकत नाही. पण आपल्या या पत्रिकेमध्ये एक दाता नाही, तर प्रत्येक सेवेसाठी मग गुणजनांची सेवा असेल, कीर्तनाची सेवा असेल, प्रत्येक सेवेसाठी एक दाता इथे उभा आहे. आम्ही तर महाभारतात एकच कर्ण पाहिला, पण खानगाव थडीमध्ये अनेको कर्ण एकत्र आले आणि भव्य रौप्य महोत्सवी वर्ष आपण साजरं करत आहात. आमच्या श्रीमान दशरथ भाऊंनी, नाव लक्षात राहत नाही मला, दशरथ भाऊंनी मला आल्याबरोबर सांगितलं, म्हणे दीदी आमचं गाव एवढं छान आहे, गाव छोटंच आहे, पण सप्ताहाच्या सुरुवातीलाच आमची पट्टी घ्या, अगदी घाई प्रत्येकांची झालेली आहे. म्हणजे पहा ना, आपल्या गावचा कीर्तन महोत्सव किंवा रौप्य महोत्सव किती आनंदाने करायचा आणि त्याच्यासाठी आमचं सुद्धा सेवादान असलं पाहिजे. आम्ही कीर्तन सौजन्य नाही स्वीकारू शकत, पण आम्हाला अन्नदानाची सेवा द्या, आम्हाला आणखी कुठली सेवा द्या, याच्यासाठी भाविक जनांचा ओढा आहे. म्हणजे खरंच हे गाव फार कौतुकास्पद आहे. मी प्रत्येक कीर्तन ऐकण्यासाठी बसलेल्या श्रोत्याला विनंती करेल, तुम्ही तुमच्यासाठी टाळी वाजवून घ्या एकदा. वा वा, खूप छान. आणि मला खूप आनंद वाटला की इथे ही सगळी माझी भावंड पाहिली, मला खूप समाधान वाटलं. मी विचारलं गुणीजन कोण आहेत, म्हणे गायक गुणीजनांमध्ये संजय बाबा हजारे आहेत, आमचे संपत महाराज दानवे आहेत, आमचे चिंतामण महाराज आहेत, आमचे ऋषी बाबा आहेत. हे सगळं ऐकलं ना, मला खूप समाधान वाटलं. नाही, आनंद एका गोष्टीचा वाटला, 50% सप्ताह तुम्ही बीड जिल्ह्याच्याच ताब्यात दिला. हो ना, कीर्तनकार अतुल बाबा असतील, आमचे संतोष महाराज असतील, हे सगळी माझी भावंड आहेत आणि खूप आनंद वाटला मला, काही हरकत नाही. आणि इथे आम्हाला येण्याचा योग आला. सगळ्या गावाच्या वतीनं ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. सौजन्य नारायण दादांनी स्वीकारलेलं आहे. आमच्या दशरथ भाऊंनी सगळ्यांच्या वतीनं मला फोनवरती संपर्क केला. आणखी कोणीतरी बोललं होतं, पण आता मला नाव लक्षात नाही. तर आपल्या सगळ्यांच्या मध्ये मला ही सेवा करण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं, हे माझं परमभाग्य आहे. गायनाच्या साथीसाठी अगदी बीड जिल्ह्याची कोकिळा म्हणायला हरकत नाही, किंवा सुंदर असा ज्यांचा कंठ आहे, आमच्या बीड जिल्ह्याचं भूषण, आमचे हरिभक्त परायण आमचे संजय महाराज हजारे यांच्यासाठी जरा जोरात टाळी वाजवा. आणि आमच्या बीड जिल्ह्याचं भूषण असणारे आमचे संपत महाराज दानवे, फार गोड स्वभाव आहे, सरळ स्वभाव आहे, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळी झाली पाहिजे. सुंदर गायन आहे. आणि आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण, खरं तर मी बीड जिल्ह्याचं नाव अगोदर एवढ्यासाठी घेतलं चिंतामण बाबा, की आम्ही तुमची इथे आता पाहुणे आहोत 7 दिवसासाठी ना, पाहुण्याचं अगोदर स्वागत केलं पाहिजे की नाही, म्हणून आमच्या भावंडांचं अगोदर नाव घेतलं. आपणही आम्हाला बंधुस्थानी आहात. नाशिक जिल्ह्याचं भूषण कोकिळ कंठ आहे, सुंदर गायन आहे. विशेष संजय बाबा आणि संपत महाराज नम्र स्वभाव आहे, हे वैशिष्ट्य आमच्या चिंतामण महाराजांचं.
जेव्हा केव्हा आम्ही या भागात मध्ये येऊ, आमच्या चिंतामण बाबांची आम्हाला गायनाची साथ मिळावी, अगदी जीव तोडून काय म्हणतात ना की कुठला कुचरपणा नाही, जीव तोडून गायन करणं आणि कीर्तनामध्ये रंग भरण्याचं काम करणं, भगवंतानं फार नम्रता सद्भाव आमच्या चिंतामण महाराजांना दिलेला आहे. आमच्या चिंतामण बाबांसाठी जरा जोरात टाळी होऊ द्या. त्याबरोबर आमचे मृदंग महामेरू सुंदर वाजवणं आहे. फार मोठ्या महात्म्याचा आशीर्वाद ज्या परिवाराला प्राप्त झाला असे आमचे ऋषी महाराज फटांगरे हे वारकऱ्याच्या परिवारामध्ये अगदी ज्यांचं घराणंच पवित्र आहे, वडील निष्ठावंत वारकरी आहेत आणि देवगड संस्थान भास्करगिरजी महाराज त्या संस्थानची ही सगळी उपासक मंडळी आहे, सेवेकरी मंडळी आहे. खूप मोठ्या महात्म्याचा आशीर्वाद घेऊन अगदी महाराष्ट्रभर ज्या आमच्या छोट्या भावंडाचा प्रवास चालू आहे असे आमचे ऋषी बाबा फटांगरे त्यांच्यासाठी जरा जोरात टाळी वाजवा. आणखी सर्व हरिभक्त परायण मंडळी, मला सगळ्यांची नावं माहिती नाहीयेत. हरिभक्त परायण विठ्ठल बाबा तिडके आहेत, महाराजांना देखील माझं वंदन आहे. हरिभक्त परायण आवड बाबा आहेत. सर्व हरिभक्त परायण मंडळी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सगळ्यांना माझं वंदन आहे. विनेकरी बाबा चोपदार भाले ओरिजिनल आहेत का पक्के धरा असं. आणि आपल्याकडे ना पारायण नेतृत्व खुशाली ताई उगले, बरोबर ना? आमच्या खुशाली ताईंसाठी एकदा टाळी वाजवा सगळ्यांनी. हरिपाठ नेतृत्व राहुल महाराज डुमरे आहेत, मृदंगाचार्य दिनेश बाबा आहेत, वेनेकरी नामदेव महाराज आहेत. फार गोड नियोजन आहे, प्रत्येकाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सर्व हरिभक्त परायण मंडळी आणि ही छोटी छोटी वारकरी मंडळी ना, छोटे बाळगोपाळ या छोट्या ताई कुणाचे विद्यार्थी आहेत? हे खुशाली ताईंचेच आहेत का? तर या विद्यार्थ्यांसाठी आणि या विद्यार्थ्याला घडवणाऱ्या गुरुसाठी दोघांसाठी टाळी वाजवावी. खूप चांगल्या प्रकारची साऊंड सिस्टीम आहे. साऊंडवाल्या दादाचं देखील तोंड भरून कौतुक आहे. खूप छान साऊंड सिस्टीम आहे. या कार्यक्रमाचं शूटिंग YouTube चॅनलच्या माध्यमातून आहे. आपल्या चॅनलचं नाव काय? सौरभ सांगळे हे YouTube चॅनल आहे. या चॅनलवरती हा कार्यक्रम तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला मिळेल. हार्मोनियमचे साथ देणारे बाबा, इथे कोणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार असतील, अज्ञानानं एखादं महत्वाचं नाव राहिलं असेल तर माझ्यावर कोणी काही नाराज होऊ नका. खूप गरजेचं असेल तर मला सुचवा. आणखी सर्व काही मंडळी माझ्या परिचित आहेत पण मला नावं लक्षात येत नाहीत. आमचे ज्ञानेश्वर चासकर थेट सिन्नरवरून सपत्नीक इथे कीर्तनासाठी आलेले आहेत. या भागात मी कुठेही उद्या कीर्तनासाठी माझ्या फोनची अपेक्षा न ठेवता कीर्तनाला हजेरी लावतात, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. माझी विद्यार्थी ज्ञानेश्वरी नारायणी गोड गातात दोघी, खूप छान. आणि सर्व हरिभक्त परायण, कोणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार या सगळ्यांच्या मध्ये परमेश्वराचं चिंतन पाहू. विठ्ठल विठ्ठल गावचे सरपंच, उपसरपंच, राजकारण, कृषी, उद्योग, व्यवसाय, समाजकारण सर्व क्षेत्रामध्ये मातब्बर असणारी मंडळी पण परमार्थ अंतःकरणातून जपणारी माणसं आपण सर्वजण कीर्तन श्रवण करण्याच्या उद्देशानं या कीर्तन मंडपामध्ये विराजमान झालेला आहात. वेळ न घालवता चिंतनाला सुरुवात करू. काही मिनिट आपल्याला थोडासा विलंब होतोय, म्हणजे उशीर झाला ना थोडा, तेवढे आपण एक 10-5 मिनिट पुढे घेण्याचा प्रयत्न करू किंवा वेळेमध्ये कीर्तन संपवू. 7 ते 9 आपली ही कीर्तनाची वेळ आहे. अगदी वेळेमध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. गोड अर्थाचा अभंग सेवेसाठी निवडलाय. मोठ्या महात्म्याच्या मुखातून ऐकलेलं चिंतन आहे ते तशाच तसं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार. मी काहीतरी वेगळं मांडावं तेवढी मी ज्ञानसंपन्न नाहीये. फक्त महात्म्यांचा आशीर्वाद घेऊन आमचा हा आध्यात्मिक प्रवास चालू आहे. या अभंगाचा अर्थ आहे का, जगद्गुरु तुकोबाराया फार गोड गोष्ट याच्यामध्ये सांगतात की नाम भगवंताचं आहे पण त्याच्या नामाचं महत्व त्याचं त्यालाच कळत नाही. त्याच्यासाठी एका अभंगात 3 उदाहरणं दिलेली आहेत. पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात कमळाचं फूल आहे, त्या फुलाला सुगंध आहे पण त्या सुगंधाचं महत्व कमळाला कळतंय का? झोपल्या का जेवढं कळतंय तेवढं माना तरी हलवा. कमळाचं फूल आहे, त्याला सुगंध आहे, त्या सुगंधाचं महत्व कमळाला कळतं का? नाही. त्या सुगंधाचा आनंद घेण्यासाठी शेकडो किलोमीटर वरून भुंगा धावत येतो आणि तो मकरंद चाखत असतो किंवा सुगंध घेत असतो. तेच महाराज सांगतात कमोदिनी काय जाणे परिमळ भ्रमर सकळ भोगी तसे कमोदिनी काय परिमळ. गडबडीत एक गोष्ट विसरून गेले मी, साईडला बसला.
आमचे परमार्थावर प्रेम करणारे आणि महाराष्ट्रातली जेवढी नामांकित मातब्बर मंडळ आहे, मग ते वक्ते असतील किंवा गाणारे मंडळ असतील, बरं का संजय बाबा, खूप खूप मोठ्या लोकांचं सानिध्य कमी वयामध्ये ज्यांना प्राप्त झालं आणि अगदी आपला डॉक्टरकीचा पेशा सांभाळत अगदी संप्रदायाचं मन ज्यांनी जिंकलं, असे बसवंत पिंपळगाव येथे प्रॅक्टिस करणारे आम्हाला सुद्धा ज्यांच्याबद्दल आदर आहे असे आमचे डॉक्टर तळेकर डॉक्टर, तर त्यांची उपस्थिती आहे आणि त्यांचे सर्व मित्र बांधव इथे आलेले आहेत, त्यांचं सुद्धा गावकऱ्यांच्या वतीनं स्वागत आहे. ऐका, कमळाचं फूल आहे, त्याचा सुगंध, त्याचं महत्व त्याला स्वतःला कळत नाही. तसं देवा नाव तुझं आहे, पण त्या नामाचं महत्व तुला कळत नाही. तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो. आम्हाला कळत आहे ते, तुझ्या नामाचं महत्व तुला कळत नाही. पटवून देण्यासाठी आणखी तिसऱ्या चरणात दुसरं उदाहरण दिलं. माते तृण बाळा दुधाची ते गोडी, आईच्या स्तनामध्ये दूध आहे, पण त्या दुधाची किंमत आईला कळते का? त्या दुधाची किंमत छोट्या बाळाला कळते. आईला त्या दुधाची किंमत गवताच्या काडी एवढी सुद्धा नाही. माते तृण बाळा, बाळा दुधाची ते गोडी, ज्याची नाही जोडी त्यासी कामा. आता चौथ्या चरणात तिसरं उदाहरण दिलंय. तुका म्हणी मुक्ता फळ शिंपी पोटी, नाही त्याची भेटी भोगतीये. मोत्याचा जन्म शिंपल्यामध्ये होतो खानगावकर, मोत्याचा जन्म शिंपल्यामध्ये होतो, पण त्या शिंपल्याला त्या मोत्याची किंमत कळते का? त्या मोत्याची किंमत कोणाला आहे? अगदी अंगठीमध्ये बसवून घालणाराला, मोत्याची माळ बनवून गळ्यामध्ये घालणाराला त्या मोत्याची किंमत आहे, शिंपल्याला काही किंमत नाही. तसं देवा नाव तुझं आहे, पण त्या नामाचं महत्व आम्हाला कळतंय, ते तुला कळत नाही. म्हणजे सरळ सरळ नाही, अभंगामध्ये देवा तुला काही कळतच नाही, हा सगळा भाव आहे. नाव त्याचं आहे, पण तुला त्याचं महत्व कळत नाही. अशा सुंदर भावाचं प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबा यांचा हा अभंग. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे महान साधू. आता लक्षात घ्या, देवाला म्हणावं देवा तुला काही कळत नाही, तुझ्या नामाचं महत्व तुला कळत नाही. एवढा अधिकार प्राप्त होण्यासाठी, तेवढी योग्यता आपल्यामध्ये प्राप्त होण्यासाठी साधना असावी लागते. आणि जगद्गुरु तुकोबारांची साधना, त्या साधनेचं फळ भगवान परमात्माचे ते लाडके भक्त आहेत. देव त्यांचा लाड करतात आणि लाडामध्ये प्रेमामध्ये माणूस नको ती गोष्टही कधी कधी सहन करतो. कधी कधी आपली लक्ष्मी सुद्धा म्हणते, सारं गाव ज्या व्यक्तीचा शब्द मोडत नाही त्यांचीच बायको त्यांना म्हणते तुम्हाला ना काही कळतच नाही, पण तुम्ही गुपचूप ऐकून घेता की नाही? आता एवढ्या माणसात नका सांगू, कीर्तन संपल्यानंतर तुमचं तुम्ही विचारून घ्या. तर कधीतरी आपण ऐकतो तुम्हाला काही कळतच नाही, मग विश्वाच्या मालकाला म्हणावं देवा तुला काही कळतच नाही, आणि देव सहन करतोय. का सहन करतोय? तर तुकोबारावरती भगवंताचं विशेष प्रेम आहे, खूप प्रेम आहे. एवढं प्रेम आहे की प्रेमाच्या भरामध्ये हा विश्वाचा मालक तुकोबारांच्या मागे पुढे चालतोय. तुकोबारांना एकाकी सोडत नाही. प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक श्वासाला भगवान काळजीपोटी तुकोबारांच्या सोबत आहे. महाराजांचंच प्रमाण आहे, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. चालवीशी हाती धरोनिया, चालवीशी हाती धरोनिया, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती.
बघा. चालविशी हाती धरोनिया, चालविशी हाती धरोनिया. भगवान परमात्मा अगदी हाताला धरून तुकोबारायांना घेऊन निघालाय. एवढं प्रेम भगवंताचं तुकोबारायवरती आहे. आणि ती तुकोबाराय भगवान परमात्माला म्हणतात, देवा तुला काही कळत नाही? खरंच सांगा मला, देवाला काही कळत नाही? देवानं किती सुंदर आकृती बनवली माणसाची, हा निसर्ग किती सुंदर आहे, सृष्टी किती सुंदर आहे. हा आपल्या डोळ्यामध्ये खराबी आहे. देवाची चांगली कलाकृती सुद्धा आपल्याला बेकार दिसते. पण भगवान परमात्माची कुठेच चूक नाहीये ही सृष्टी निर्माण करत असताना. फिरत्या चाका वरती रेशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा तूच मिसळसे सर्व पसारा. आभाळाचा मग ए आकारा, तुझ्या घटाच्या उतरंतीला नसे अंत ना दोन्ही भावंडांसाठी काय, ज्यानं ही सृष्टी निर्माण केलेली आहे तो भगवान, की ज्याची कुठेच चूक नाही. मला सांगा, अगदी हे तोंड जर इथे असण्याऐवजी इथे असतं तर जेवता आलं असतं का? खानगाव इथलं तोंड जर इथे असतं तो घास कसा भरला असता? बरं, हे नाक असं असण्याऐवजी जर असं असतं उलट तर त्याची कुठेच चूक नाहीये. एक बहादर वेडा, खूप शिकलेला, शिक्षण मिळालं त्याला, ज्ञान प्राप्त झालं, व्यावसायिक ज्ञान, खूप पुढे गेला, खूप त्यानं पैसा कमावला. आणि पैसा आला की माणसाकडे विकृती येण्याची शक्यता आहे. मान द्यायला लागलं की आपल्याकडे विकृती येण्याची शक्यता आहे. त्याला विकृती निर्माण झाली आणि टोकाचंच बोलायला लागला. देवाला काही कळतच नाही. काय म्हणायला लागलं? देवाला काही कळतच नाही. आणि ही वेडी लोक आहेत, देव 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 म्हणतात, देवाला काही कळतच नाही. पैसा खूप होता, पूर्वजन्मेचं काही पुण्य असेल त्या बळावर सगळं अनुकूल होतं त्याला. आणि मग गावाकडे आला, भरपूर शेती होती, शेतावरती एक गडी त्यानं ठेवलेला होता, शेतातलं काम तो पाहत होता. बोलणं माझं कान देऊ नाही का? शेतामध्ये फिरतोय, फिरत असताना त्या गड्याला म्हणतोय, देवाला ना काही कळतच नाही. पण तो बिचारा भोळा बाबडा देवाचा भक्त होता. तो म्हटला, हे पहा मालक, तुम्हाला देवाला काय म्हणायचं ते तुमचं तुम्ही म्हणा, पण माझ्याजवळ कशाला बोलता? त्याला निष्ठा म्हणतात बरं का. एक गोष्ट सामाजिक स्तरावरती लक्षात घ्या, एखाद्या वस्तूवर, एखाद्या व्यक्तीवर जर आपलं खरंच अंतःकरणातून प्रेम असेल, खरंच अंतःकरणातून श्रद्धा असेल, अंतःकरणातून आपली माया असेल, आणि आपल्याला जी व्यक्ती आवडते, ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे, ज्याच्यावर आपली माया आहे, त्या व्यक्तीची निंदा जर कोणी करत असेल आणि आपण जर थांबवू शकत नसो की अरे माझ्या आवडीची व्यक्ती पण हा माणूस तर त्या माणसाची निंदा करतोय, त्यावेळेला तुम्ही विरोध करू शकत नाही, कारण तुमचं तेवढं बळ नाही, काही हरकत नाही. पण तुमच्या हातात एक गोष्ट आहे. कोणती गोष्ट? तुम्ही ती निंदा किमान ऐकायची तरी नाही. जागा सोडणं तर हे आपल्या हातात. ती जागा एका मिनिटात सोडून द्या, त्याच्यातूनही तुमची निष्ठा लक्षात येते, त्यातूनही तुमची श्रद्धा लक्षात येते. हा बिचारा अडाणी शेतकरी होता, पण तो काय म्हणतोय, मालक, देव तुम्हाला मान्य नाही, तुम्हाला देव आवडत नाही, काही हरकत नाही, पण देव माझा श्रद्धेचा विषय आहे. माझ्याजवळ देवाची निंदा करू नका, मला काय ऐकायला लावू नका, मी इथून निघालो. लक्षात घ्या, आवडीच्या व्यक्तीची आपली श्रद्धा आहे आणि त्याची निंदा कोणीतरी करतंय आणि ती आपण कानानं ऐकतोय, समजावं आपली श्रद्धा नाहीये, आपली निष्ठा नाही, ते नाटक आहे. हे व्यावहारिक स्तरावर ते समजून घ्यायची गोष्ट आहे बरं का. तर तो बिचारा शेतकरी म्हणतोय की मला काही सांगू नका, मी चाललो, मला माझं शेतातलं काम करू द्या. ठीक आहे म्हणे, शेतात काय लावलं म्हणे, टरबूज, मोठी मोठी टरबूज लागली होती,
जमिनीवर पसरलेली वेल होती, मोठी मोठी टरबूज होती. आणि तो टरबूज म्हटलं, खूप छान टरबूज आले रे. म्हणे हो खूप छान, खूप कष्ट घेतले मी, तर मी पण पैसा पुरवला, सगळं काही चांगलं झालं. मग तो बांधावर आला. कोण? तो शेताचा मालक. बांधावर आला आणि बांधावर आल्यानंतर त्यानं कवठाचं झाड पाहिलं. कवठाचं झाड मोठं होतं, विस्तारलेलं होतं, मोठी मोठी कवठ त्याला लागलेली होती. आणि त्या कवठाकडे पाहून तर म्हणतो, हे बघ तुला आत्ताच्या आत्ता मी पटवून देतो, तुझ्या देवाला काहीच कळत नाही. देवाला काही कळत नाही. म्हणे कसं काय? छोटीशी वेल, तिला मोठी मोठी टरबूज, एवढं मोठं कवठाचं झाड, त्याला छोटी छोटी कवठ. अरे काही कळतंय का तुझ्या देवाला? ही मोठं टरबूज ह्या झाडाला पाहिजे होतं आणि छोटं कवठ त्या वेलीला पाहिजे होतं. देवाला नाव ठेवलं, त्यानंतर त्या झाडाखालीच पडला, आडसा आडवा पडला. असा पडला, विचार करतोय देवाला काही कळत नाही, देवाला काही कळत नाही, देवाला काही कळत नाही. तो शेतकरी म्हटला, याच्या नको नादी लागायला, आपण चला. ते बाजूला गेलो, शेतात दारे धरायला लागलो. तेवढ्यात सोसाट्याचा वारा आला. असा वारा आला ना, वाऱ्यात कवठ तुटलं आणि जेच का त्याच्या नाकावर दणकन नाकावर पडलं. 4-2 दात तुटले, नाकातून रक्त बाहेर निघालं. त्यानं कवठ कुठे लागलं ते नाही पाहिलं, उठलं ना अगोदर टरबूज पाहिलं. काय पाहिलं त्यानं? टरबूज पाहिलं. मनात विचार करायला लागलं, छोटस कवठ पडलं तर 4 दात तुटले, जर हे टरबूज वरती असतं, ते जर तुटलं असतं तर माझं काय झालं असतं. त्यानं हात जोडले, म्हटलं देवाला जे कळतंय ते कुणालाच कळत नाही. पण देवा तुला काही कळतच नाही असं म्हणायचं काही कारण नाही. पण इथे संत सरळ म्हणतायत, देवा तुला काही कळतच नाही. पण कोणत्या भावानं म्हणतायत, कोणत्या अर्थानं म्हणतायत? अभंगाचं पहिलं चरण. कमोदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगीतसे. देवाला काही कळत नाही हे पटवून देण्यासाठी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे. फूल कमळाचं आहे, त्या कमळाच्या फुलाला सुगंध आहे, पण त्या सुगंधाचं महत्व, त्याची किंमत कमळालाच कळत नाही. मग त्या सुगंधाची किंमत काय? त्याच्यासाठी शेकडो किलोमीटर वरनं भुंगा येतो आणि तो भुंगा त्या फुलातला मकरंद, त्याचा सुगंध घेत असतो. फूल कमळाचं आहे, सुगंध त्याचा स्वतःचा आहे, पण त्याची किंमत त्याला कळत नाही. अगदी
मग तसंच देवा नाम तुझं आहे पण तुझ्या नामाची किंमत तुलाच कळत नाही. अभंगाचा दुसरा तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणो. देवा तसं नाम तर तुझं आहे पण त्या नामाचं महत्व तुलाच कळत नाही. आता अभंगाचं दुसरं चरण पटवून देण्यासाठी उदाहरण सांगते तुम्हाला. रामायणातलं प्रसंग रामायणातला आहे, फार गोड आहे. आणि रामायणातलं उदाहरण पाहण्या अगोदर सुंदर रामाचं भजन करू. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. ए रामायण है पुण्य कथा श्री राम की. ए रामायण है पुण्य कथा श्री राम की. काहीतरी काळा पाप मनामध्ये घेऊन आला असेल. शत्रूचा भाऊ आहे. हनुमंतरायानं सांगितलं काळजी करू नका. भगवान भले हा लंकेत राहतो, रावणाचा सख्खा भाऊ आहे पण तुमचा निष्ठावंत भक्त आहे. याच्यावर संशय घेऊ नका भगवान. मी याची परीक्षा घेऊन आलोय. काय परीक्षा घेतली? जेव्हा मी सीतामाईचा शोध घेण्यासाठी निघालो होतो तेव्हा याच्या महलाच्या समोर जेव्हा उभा राहिलो ना त्यावेळेला हा घरामध्ये भजन करत होता. नारायणा
रमा रमणा 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 नारायणा रम रमणा भगवान हा तुमचं भजन करत होता. मी पाहिलंय त्याला. पाचवा भाऊ म्हणून स्वीकारा. भगवंतानं पाचवा भाऊ म्हणून स्वीकारलं. सहज विचारलं पलीकडे कसं जाऊ. सांगितलं प्रार्थना करा समुद्राला. सख्या भावानं सांगितलं बाण दाखवा. पण शत्रूच्या भावाच्या शब्दाला महत्व दिलं. 3.5 दिवस प्रार्थना केली आणि मग सख्या भावाचं ऐकलं. माणसं सांभाळण्याची पद्धत आहे बरं. काहींना जमतच नाही. लाकूड मोडल्यासारखं तर बोलतात. काहींचं वय जात आहे पण माणसं त्यांना सांभाळता येत नाही. मग ती महिला असेल किंवा ते पुरुष असतील. घरात वारकरी आले ना चटणी भाकरी खाऊ घाला पण प्रेमानं खाऊ घाला. पण काहीच्या बोलण्यात गोडवाच नाही. भाकरीचं टोपलं समोरून आदळ असं कुठे खाऊ वाटत असतं का. अरे खाऊ घालण्यात प्रेम असावं. नामदेव रायाने विश्वाच्या मालकाला खाऊ घातलं. किती प्रेम भरलेलं असेल खाऊ घालण्यामध्ये. काय प्रेम भरलं असेल. आपल्या हाताने कुत्रे सुद्धा लवकर भाकरी खात नाहीत. खाऊ घालण्यात प्रेम नाही. मग कुठलीही गोष्ट असू द्या शब्दामध्ये प्रेम भरलेलं असावं. माया भरलेली असावी. सौम्यता असावी. माणसं जोडण्यासाठी लक्षात घ्या भगवान काय काय करतायत. मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकार शत्रूच्या शब्दाला, शत्रूचा जो भाऊ आहे त्या भावाच्या शब्दाला प्राधान्य देतात. ठीक आहे. सख्या भावाचं नंतर ऐकतात. हा काही जरी झालं तर मला सोडून जाऊ शकत नाही कारण यानं माझ्यासाठी अयोध्या सोडली. मला सोडून कुठे जाणार आहे. बरे 1-2 तास माझ्या रुसल रागल फुगल पण पुन्हा माझ्याकडेच येईल. कारण राम भगवंताला लक्ष्मणजीची श्रद्धा माहिती होती. काही जरी झालं तर लक्ष्मणजी रामापासून दूर राहायला तयार नाही. म्हणून अगोदर शत्रूच्या भावाला प्राधान्य दिलं. पण तो काही समुद्र मार्ग दाखवना. मग बाण दाखवला. समुद्र थरथर थर कापत बाहेर आला. आम्हाला लंकेमध्ये जायचा रस्ता द्या. समुद्रानं सांगितलं भगवान तुमच्यामध्ये नलनील नावाचे 2 वानर आहेत. त्यांच्या हातानं जड वस्तू पाण्यावर तरंगते. त्यांच्या हातानं तुम्ही दगड तारा आणि सेतू तयार करा. तुम्ही सहज लंकेमध्ये जा. नलनीलांना 1-2 दिवस सेतू बनवला. 14 गावे लांब एवढा सेतू तयार झाला. पण त्यांना ग झाला. ग कळतो ना. माणसानं थोडं काही केलं की माणसाला ग येतो पण गचा ढ व्हायला वेळ लागत नाही. हे पण माणसानं लक्षात घेतलं पाहिजे. अहंकार नावाची गोष्ट भगवान परमात्माला तिळा एवढी सुद्धा जमत नाही. मेरे तो समान भार देवाना. हा तर भगवान परमात्माला तिळा एवढा सुद्धा अहंकार सहन होत नाही. देववाशाच्या पिलानं रात्रीतूनच गिळून घेतला तो पूल. हनुमानजी म्हटले व्हा बाजूला आता तुमचं काही काम नाही. वानरांना सांगितलं जा पर्वत आणा. दगड मोठी 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 पर्वत दुसऱ्या दगडावर मग राम नाम टाकावं. दगड जोडावं पाण्यावर सोडावा. पाहता पाहता सेतू तयार झाला. सेतू बांधा रे सागरी. 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 सेतू बांधा पाहता सेतू तयार झाला. रामराया आश्चर्यचकित झाले. म्हणे दगड पाण्यावर तरली. खानगाव हे बोलणं एवढं सोपं नाही. तुमच्या हातात दगड देते पाण्यावर तारून दाखवा बरं. खानगाव टेन्शन मध्ये आले की काय. ते शक्यच नाही आपल्याला. रामरायाच्या नावानं पाण्यावर दगड तरली.
सेतू तयार झाला. भगवान विचारात पडले, रे काय वानरही चपळ आहेत, बलवान आहेत, बुद्धिमान आहेत, काही यांचं सामर्थ्य आहे. राम नामानं पाण्यावर यांनी दगड तारून दाखवली. सगळ्या वानरांना झोपीत टाकून राम थोड्या अंतरावर गेले, त्या सेतूवर थोडेसे दूर गेले. वानरांनी पाहू नये म्हणून, म्हणे बोलून चालून वानर आहेत हे, जर पाण्यात दगड डुबला तर हे आपलाच मजाक करतील. म्हणून भगवान थोडे दूर गेले, सगळ्या वानरांना झोपेत टाकून मोठा दगड घेतला, टरबुजा एवढा. राम सोडला, पाण्यात बुडाला. भगवान बोलले थोडा मोठा होता काय की, मग थोडा खरबुजा सारखा घेतला. राम सोडला, पाण्यात गेला. आणि हा थोडा मोठा होता, तिसरा प्रयोग करून तो, चौथा प्रयोग करायचा नाही, मनात अगोदरच ठरवलं. मग लिंबा एवढा घेतला. राम सोडला, तो पण गेला पाण्यात. प्रभूजी म्हटलं आता चौथा दगड नको सोडायला. राम असे वळाले. हनुमंतराया जय श्रीराम हात जोडून समोर उभे राहिले. भगवंताला वाटलं शेवटच्या एसटीनं आलं असेल. भगवान बोलले, हनुमंता कधी आलास बाळा? हनुमानजी बोलले, भगवान जेव्हा टरबुजासारखा दगड तुम्ही पाण्यात सोडला ना, मी तेव्हाच इथे होतो. भगवान बोलले, हनुमंता आता तुला सगळं माहिती झालेलं आहे, तर तुझ्यापासून काय लपवायचं आता? हनुमंता मी टरबुजासारखा दगड सोडला, पाण्यात पडला, बुडला. खरबुजासारखा सोडला, डुबला. अगदी लिंबासारखा सोडला, तोही डुबला. तुम्ही मोठी मोठी पर्वत पाण्यावर टाकताय, का डुबत नाही? हनुमंतराया बोलले, देवा हे तुला कळणार नाही. तुझ्या पण 8 दिवस त्यांचे हाल होते. सांभाळून घ्या थोडं त्यांना. काय तुझ्या नामाचा याजसाठी भगवान तुला काही कळत नाही, तुला माहिती नाही, हे महत्व तुझं नाही, तुझ्या नामाचं महत्व आहे. हे तुझ्या नामाचं महिमान आहे. आम्ही नाही तरली पाण्यावर दगड, तुझ्या नामानं तरली. ठीक आहे माझ्या नामानं तरली, पण मी सुद्धा राम म्हणून दगड सोडला, तो का नाही तरला? देवा जेव्हा आम्ही पाण्यावर दगड सोडतो ना, त्या दगडाला तुझ्या नामाचा आधार असतो. पण भगवान तूच ज्याला सोडून देतो त्याला कोण तारणार या जगामध्ये? त्याला कोणी तारू शकत नाही भगवान, त्याला कोणी तारू शकत नाही. हे तुला कळणार नाही, ते आम्हाला कळतंय. तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो.
कळते भगवान, ते तुला नाही कळत. आणि खरंच भगवान परमात्माच्या नावामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. अगदी आपलं जीवन उन्नत करून घ्यायचं असेल तर खरंच भगवंताच्या नामाचं चिंतन करावं, त्याच्या नामाचा जाप करावा, टाहो फोडावा. साधू संतांच्या जीवनामध्ये तर कितीतरी उदाहरणं आहेत. प्रत्येक संताचं जीवन जे उन्नत झालेलं आहे ते भगवान परमात्माच्या नामस्मरणानं. सामान्य लोकांना किंवा तुम्हाला सगळ्यांना सांगेन मी, संत काय सांगतात, तुमच्या जीवनात कुठल्याही प्रकारची अडचण असू द्या, कुठल्याही प्रकारचं दुःख असू द्या, कुठल्याही प्रकारचा तणाव असू द्या, त्या प्रत्येक दुःखातून तुम्हाला बाहेर काढण्याचं काम भगवंताचं नाम करतंय. प्रापंचिक अडचण असू द्या, व्यावहारिक अडचण असू द्या, लौकिक असू द्या किंवा परलौकिक असू द्या, समस्या कुठलीही असू द्या, भगवंताचं नामस्मरण करा, ते नाम तुम्हाला तारण. नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून. नामाचं खूप मोठं महत्व आहे. भगवान परमात्माचं नाम हे बहुगुणी औषधासारखं आहे. सर्व साधनाचे सार ऋषी बाबा फार गोड, फार सुंदर. सर्व साधनाचे सार, भव सिंधू उतरी पार. भगवान परमात्माचं नाम भवसागराच्या पार घेऊन जातं. कीर्तनाचा पहिला दिवस थोडासा बांधलेला आहे. आजच्या दिवशी देवाच्याच नामाचं महत्व गावं, इतर गप्पा गोष्टी थोड्या कमी कराव्यात. ही मर्यादा सांभाळत तुम्हाला सांगते, तुमचं जीवन सुखी व्हावं, गुलाबाच्या फुलासारखं टवटवीत व्हावं, सुंदर सुगंधी बनावं, तुमच्या जगण्याचा सुगंध दरवळावा, तुमचं जीवन आनंदानं भरून जावं आणि तुमच्याकडे पाहून लोकांनी जगायला शिकावं. याच्यासाठी एकच करा, भगवान परमात्माचं नामस्मरण. भगवान परमात्माचं नामस्मरण हे बहुगुणी औषधासारखं आहे. जसं एखादं औषध अनेक आजारावर चालतं ना, तसं भगवान परमात्माचं नाव आहे. उदाहरण सांगते मी तुम्हाला. एका गावामध्ये एक डॉक्टर होते. त्या डॉक्टरच्या हाताखाली एक कर्मचारी. बरं का डॉक्टर साहेब, आता योगाकडे कीर्तनात डॉक्टरांचंच उदाहरण आलं. त्या डॉक्टरच्या हाताखाली एक सेवेकरी होता. डॉक्टर स्पेशल होते पोटाचे. ज्यांचं पोट साफ होत नसेल त्याने डॉक्टरकडे जावं, पोट साफ व्हायचं औषध घ्यावं, त्याच्यामध्येच ते स्पेशल होते. तो हाताखालचा माणूस फक्त पुड्या बांधायचा. 15 वर्ष त्यानं सेवा केली. तो म्हटला, एका औषधाशिवाय दुसरं औषध नाही, कमी पगारात डॉक्टरच्या हाताखाली राहण्यापेक्षा आपण आपलं हॉस्पिटल टाकू. तर मग त्यानं असं खानगाव मध्ये आलं ना, हॉस्पिटलचं उद्घाटन केलं. सगळ्या गावातल्या लोकांना आनंद झाला की, कारण हॉस्पिटलच नव्हतं गावामध्ये. खूप छान डॉक्टर आले, खूप छान डॉक्टर आले. पहिलं त्यांना जे पेशंट आलं ना, ते योगागुण पोटाचंच आलं. पोटाचंच पेशंट आलं ज्याचं पोट साफ होत नाही असं. आणि डॉक्टरांकडे गेलं. डॉक्टर साहेब, तब्येत बरी नाही, पोट साफ होत नाही. डॉक्टर म्हटले, काळजी करू नका, हे औषध घ्या, सकाळ दुपार संध्याकाळ. आता हे नवीन डॉक्टर आहे, फक्त पुड्या बांधण्याचा त्यांना अनुभव आहे, दुसरा कोणताच नाही. किती प्रमाण द्यावं हे सुद्धा कळत नाही. सकाळ दुपार संध्याकाळ हे औषध घ्या, तुमचं पोट बरं होईल. त्या व्यक्तीनं औषध घेतलं पण पोट व्यवस्थित झालं, आराम लागला. पण ज्याला आराम भेटला तो होता गावातला नारद. भेटल त्याला सांगायला चालू केलं, आपल्या गावात एकच नंबर डॉक्टर, कुठलंही दुखणं असू द्या, कुठली अडचण असू द्या, बरोबर त्याच्यावर औषध देतात.
सगळीकडे सांगत फिरायला लागले. पण रस्त्यावरनं कुंभारदादा निघालेले होते. कुंभारदादांचं तोंड असं झालं होतं जणू काही घड्याळातले सगळे काटे एका जागेवर आले होते. घड्याळाचे सर्व काटे जेव्हा एका जागेवर येतात आणि काट्यांचं टोक वरच्या दिशेला असतं तेव्हा घड्याळात किती वाजतात, तसं तोंड झालेलं होतं. त्यांनी विचारलं काय झालं? पण माझं गाढव हरवलंय. पण टेन्शन घेता का? म्हणजे धंदा बसला माझा, लोकांकडनं व्याजानं पैसे काढले धंद्यासाठी, गाढवच हरवला. आता धंदा कसा करणार? आता मरण्याशिवाय पर्याय नाही, कारण लोक आता जिवंत ठेवणार नाहीत. या माणसानं सांगितलं काळजी घेऊ नका, काळजी करू नका. आपल्या गावामध्ये डॉक्टर आलेले आहेत, डॉक्टरकडे जा, तुमचं गाढव सापडेल. बरं आहे का काय? आता डॉक्टरचा ना गाढवाचा काही संबंध आहे? पण यानं दिलं सांगून, जा म्हणे डॉक्टरकडे. आता कुंभारदादाही वैतागलेले होते, म्हणे चला जाऊ डॉक्टरकडे तर जाऊन बसू. तिथे बसल्यावर तर लोक म्हणणार नाहीत पैसे काढा आमचे म्हणून. कुंभारदादा आले. उतरलेला चेहरा पाहून डॉक्टरांनी विचारलं काय झालं? माझं गाढव हरवलंय. टेन्शन घेऊ नका, हे औषध घ्या. सकाळ दुपार संध्याकाळी औषध घ्या, तुमचं गाढव सापडं. कुंभारदादा वैतागलेले होते. कुंभारदादा म्हटले असंही मरायचे, औषध खाऊन मरू. औषध घेतलं, तब्येत चांगली होती. पण जसं औषध घेतलं असे जुलाब लागले. घे लोटा की जा डोंगरावर, घे लोटा की जा डोंगरावर, घे लोटा की जा डोंगरावर. डोंगरावर चढायचे आणि पुन्हा खाली उतरायचे. कुंभारदादाच्या पायाला गोळे आले. कुंभारदादा बोलले डोंगराची चढउतर करण्यापेक्षा तर डोंगरावरच बसू. चढउतर कशाला करायची? तिथेच बसले कुंभारदादा. आणि सायंकाळच्या वेळेला पाहिलं त्यांनी, त्यांचं गाढव डोंगराच्या पोटाला चरत चरत आलेलं होतं. कुंभारदादा म्हटले डॉक्टरच्या औषधाचा त्रास झाला, पण गुण गाढव सापडलं ना, गुणच झाला. आनंद झाला. कुंभारदादा जिकडे तिकडे सांगत सुटले की आपल्या गावात एक नंबर डॉक्टर. योगायोग त्या नगराची राणी, राजा तिला काही सांभाळत नव्हता. राणी म्हटली असल्या जगण्यापेक्षा मेलेलं बरं. काय करा? ती मरणार. कुंभारदादाची भेट झाली. मरू नका राणी साहेब, डॉक्टरांची भेट घ्या. राणी म्हटली माझ्या मानसिक त्रासाचा डॉक्टरांचा काय संबंध आहे? नाही म्हणे तुम्ही औषध तर घेऊन पहा, लगेच गुण येईल तुम्हाला. राणी साहेब वैतागलेली होती. राणी म्हटली असंही मरायचं, औषध खाऊन मरू. डॉक्टरांना बोलावलं, दुःख सांगितलं. राजा मला सांभाळत नाही. डॉक्टरने मागचा पुढचा विचार केला नाही. पण औषध घ्या, सकाळ दुपार संध्याकाळ, तुमचं अडचण संपून जाईल. राणीनं औषध घेतलं. असे जुलाब लागले राणीला, घायाळ झाली, नाक दाबलं तर जीव जाईल. सगळ्या खानगावमध्ये एकच चर्चा, राजा राणीला सांभाळत नाही, राजा राणीला सांभाळत नाही. लोकांनी विचार केला हा राजा राणीला सांभाळत नाही, प्रजेला काय सांभाळणार आहे, राज्याला काय सांभाळणार आहे. राजाच्याही कानावर बातमी गेली, लोकांमध्ये उलटी चर्चा चालू झाली. राजाच्या लक्षात आलं आपलं राज्य, आपली खुर्ची धोक्यात आहे. राजानं सही सलामत सन्मानपूर्वक राणीला राजभवनात घेऊन आला. राणी जेव्हा महलात पोहोचली तेव्हा राणी म्हटली डॉक्टरांच्या औषधाचा त्रास झाला, पण गुण आला. राणीचा प्रश्न मिटला. तोच राजा त्याच्या राज्यावर दुसऱ्या राजानं स्वारी करायचं ठरवलं होतं. राजाचं राज्य धोक्यात आलं. राजा टेन्शन मध्ये घारी सारख्या गिरट्या घालायला लागला. राणी म्हटली टेन्शन घेऊ नका, डॉक्टरला बोलवा, सगळे प्रश्न सुटून जातील. राजा म्हणतोय इथं राज्य अडचणीमध्ये डॉक्टर काय करणार? म्हणे बोलवा तर खरं. राजाने विचार केला, असंही राज्य जाणार तसंही जाणार, आता काय करावं? बोलावलं मग डॉक्टरांना. डॉक्टरांनी सांगितलं जेवढं सैन्य तेवढ्या पुड्या बांधाव्या लागतील, राज्य साबूत राहील, टेन्शन घेऊ नका. राजाही म्हटलं असंही सैन्य मरणार आहे, आता औषध खाऊन मरू दे. सगळ्या सैनिकाला एक एक पुडी दिली. सैनिकांनी पुडी घेतली. घायाळ झालं सैनिक, घे डबा की जा गंगेच्या काठावर. आक्रमण करणारं सैन्य गंगेच्या पलीकडच्या काठावर होतं आणि हे इकडे डबे घेऊन पळत होते. आक्रमण करणारे सैन्य म्हटलं रे यांच्या हातात भाले नाही, यांच्या हातात तलवारी नाही, डबेच घेऊन पळताय. बहुतेक या गावामध्ये साथीचा रोग आला असतो. आक्रमण करणारं सैन्य म्हणतं यांच्या जर आपण गेलो तर त्या साथीच्या रोगाची लागण आपल्यालाही होईल. आता नको आपण यांच्यावर आक्रमण करायला, आता यांना सोडून देऊ, पुन्हा आक्रमण करू, चला वापस. आलेलं सैन्य वापस गेलं. राजाचं राज्य साबूत राहिलं. राजा बोलला सैनिकाला त्रास झाला पण गुण आला. असं जसं एखादा औषध अनेक आजारावरती चालतं ना, तसं माझ्या भगवान परमात्माचं नाम आहे. भगवंताच्या नामामध्ये खूप मोठी ताकद
तेजा पिवत पिवत मीरा हासी विष पिताना कुठं हसू येईल का? अगदी जर आपल्याला कळत असेल तर आपल्या चेहऱ्यावर प्रसन्नता राहील का? कुणी जर आपल्याला वाईट बोलत असेल तर चेहऱ्यावरचं हसू टिकून राहील का? विष पिताना कसलं आपल्याला हसू येणार? पण मीराबाई हसतायत. काय कारण? अमृत अगोदर कंठामध्ये. आणि जेव्हा मीराबाई म्हणतात ताई बाबा विषाला मी घाबरत नाही, हे विष मी पिऊन दाखवते. विष पचवलं मीराबाईने. कशाच्या बळावर? केवळ भगवान परमात्माच्या नामाच्या बळावर. कोई रोके नहीं, कोई टोके नहीं, मीरा गोविंद गोपाल गाने लगी, बैठ संतों के संग रंग मोहन के रंग, मीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी। और तो गली गली हरि गुन गाने लगी, ऐसी लागी लगन। सर्वांनी हात उंच घ्या, प्रेमाने भजन करा. वृंदावनला जाऊन आले आणि ज्या लोकांनी युट्यूबला पाहिलंय त्या लोकांना बऱ्यापैकी माहिती आहे. कलियुगातले महान संत श्रद्धेय प्रेमानंदजी महाराज, जी लोक त्यांना युट्यूबला फॉलो करतात त्या लोकांना माहिती आहे. भाग्यवान समजते मी स्वतःला कधी कधी की एवढ्या मोठ्या महात्म्याचं दर्शन घेण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालं. दर्शन तर मिळालंच, पण महाराजांच्या समोर भजन गाण्याची सुद्धा मला संधी मिळाली. डॉक्टर साहेब जेव्हा भजन गात होते ना तेव्हा महाराज रडत होते. अजूनही ती क्लिप तुम्हाला युट्यूबला पाहायला मिळेल. आणि प्रेमानंद महाराज त्या महात्म्याचं महिमान सांगते मी तुम्हाला. असे महात्मे आहेत ते, त्यांना 17 वर्षापासून दोन्ही किडण्या नाहीत बरं का. खानगाव कानदेव नाही का, 17 वर्षापासून दोन्ही किडण्या नाहीत, पण चेहऱ्यावरचं तेज म्हणजे 2.5 वर्षाचं लेकरू किती तेजस्वी दिसतंय ना तेवढे तेजस्वी आहेत ते. कोणीतरी विचारलं त्यांना, महाराज तुम्हाला 17 वर्षापासून दोन्ही किडण्या नाहीत, तुम्ही जिवंत कसे आहात? महाराजांनी सांगितलं, माझी एक किडनी राधा आहे आणि दुसरी किडनी कृष्ण आहे.
संतांच्या कथा सांगतात प्रवचनामधून. किती वाजता? पहाटे 5 वाजता, 4:30ला 5ला प्रवचन चालू होतं त्यांचं. आणि अखंड राधा 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 राधा, दुसरं काहीच बोलत नाही. राधा नामस्मरण करतात. महाराजांचा भक्त परिवार तर एवढा आता विस्तारलाय, आपल्या देशातली लोक त्यांच्याकडे जातात. विराट कोहली पाठीमागे, सर्व सिनेस्टार तर जातात. क्रिकेटपटू त्यांच्याकडे दर्शनाची आस ठेवतात. अगदी संगीत तज्ञ लोक त्यांच्याकडे जातात. सगळी मोठी मातब्बर लोक, परदेशातून लोकांची तर रोजच गर्दी आहे त्यांच्याकडे. प्रत्येक, अगदी पाकिस्तानमधून सुद्धा लोक त्यांच्या दर्शनाला गेली. मौलाना, ते व्हिडिओ आहे, पहा तुम्हाला, प्रत्येक व्हिडिओ त्यांचा पाहायला मिळेल. तर ते महाराज 2 वाजता वृंदावन परिक्रमेसाठी जातात. 2:30ला लोक 2 वाजल्यापासूनच रस्त्यावर असतात. लहान लेकरं, तरुण, म्हातारे सगळे महाराजांच्या सेवेमध्ये काय काय लोक करतात तुम्ही पहा ना, युट्यूबला तुम्हाला पाहायला मिळेल. आणि महाराज ज्या रस्त्यावरून जातात ना, तिथली माती उचलतात, लोकांना कपडाला लावतात. कशाचं महिमान आहे? फक्त राधा नामाचं. फक्त महाराज राधा राधा नामस्मरण करतात. 17 वर्षापासून जर दोन्ही किडण्या नसणारा माणूस ताकदीनं 2-4 तास प्रवचन करत असेल, 5-5, 6-6 घंटे जर लोकांशी संवाद करत असेल, तर त्या भगवंताच्या नामाची ताकद किती मोठी आहे पहा. आपल्या प्रपंचातल्या अडचणी का सुटणार नाही? आपल्याला फक्त अपेक्षा आहे, फक्त प्रयत्न काही नाही आपले. आपण अपेक्षा काय ठेवतो? आमच्या मुलाला आम्ही बुद्धिमान व्हावा म्हणून इंग्लिश मीडियमला टाकलं, लाख रुपये फीस भरता तुम्ही, लेकरू हुशार व्हावं म्हणून. तुमचे पती राबराब राबताय, पण कष्टाला चीज मिळत नाही किंवा कष्टाला फळ मिळत नाही. घराला किंमत नाही, घरातल्या लोकांचं आरोग्य नीट नाही. त्याला जबाबदार कोण आहे माहितीये का तुम्हाला? तुम्ही. टेन्शन आलं असेल ना तुम्हाला असं म्हटल्यावर मी, याला जबाबदार तुम्ही आहात. घर उन्नत व्हावं, लेकरू बुद्धिमान व्हावं, मालकाच्या कष्टाला फळ मिळावं, घरातल्या प्रत्येक माणसाचं आरोग्य चांगलं राहावं, असं जर वाटत असेल ना, तर उद्यापासून 40 दिवस एकच प्रयोग करायचा. तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे, त्या मंत्राचा तुम्ही जाप करायचा. तो मंत्र 40 दिवस तुम्ही जपायचा. आणि तो मंत्र जाप जर केला, 40 दिवसात तुम्हाला रिझल्ट मिळणार. नाही जर रिझल्ट भेटला तर पुन्हा ही गोष्ट कधी कीर्तनात सांगणार नाही मी. पण तो मंत्र कोणता काय ते ऐका. मंत्र तुम्हाला सांगणार आहे. एक मुद्दा लक्षात घ्या. आपल्या घराला घरपण का नाही, घराला किंमत का नाही, लेकरू बुद्धिमान का होत नाही, त्याला तुम्ही जबाबदार कशा आहात? तर आपण खातो काय, त्याच्यावर आपल्या बुद्धीतून बाहेर पडणारे विचार अवलंबून असतात. आहारावरती आपले विचार अवलंबून असतात. तर आपला आहार चुकीचा आहे. कुणी म्हणाल आम्ही तर सगळं स्वच्छ आंघोळ करून, स्वच्छता बाळगून सगळा स्वयंपाक करतो. स्वच्छता तर करता तुम्ही, पण स्वयंपाक करताना नको त्याची बडबड करता. राधाची सून आली का, सखूची सून गेली का? घरच्या भाकरी खाऊन लोकांचे धुणे धुवायला कोणी सांगितलं तुम्हाला? काय गरज आहे तुम्हाला? काही मावशा तर म्हणतात, ताई दुसऱ्या बाईचा उद्धार केल्याशिवाय मला तर खाल्लेलंच पचत नाही. तशा मावशीला सांगेल मी, स्वयंपाकाच्या वेळेत कुणाचं काही बोलू नको, त्याच्यासाठी स्पेशल क्लास घे तुझा, सेपरेट तास काढ बाजूला, की त्या वेळेत तू बडबड करणार. पण माझ्या प्रत्येक खानगावच्या माता माऊलीला माझी हात जोडून विनंती आहे, घराची प्रगती व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल, लेकरू बुद्धिमान व्हावं वाटत असेल, मालकाच्या कष्टाला फळ मिळावं वाटत असेल, प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहावं असं जर वाटत असेल, तू उद्यापासून एक प्रयोग चालू करा. स्वयंपाक करताना चुकूनही कुणाची निंदा करू नका, कुणाबद्दल चुकीचं बोलू नका. दशरथ भाऊ डॉक्टर साहेब, आता शेतकऱ्याच्या मालाला भाव का मिळत नाही माहितीये का तुम्हाला? ह्या मावशा दुसऱ्याच्या शेतात कांदे खुरपायला, कांदे लावायला जातात ना, तर उद्धार तिसऱ्याचाच करतात. त्या बिचारा कष्ट करते, पाणी भरते, रात्ररात खतं घालते, तर त्याला भावच भेटत नाही. त्याला जबाबदार तुम्ही आहात. तर असं करायचं नाही. आपण भगवान परमात्माचं नामस्मरण करा. देवाचं नामस्मरण केल्यानंतर काय होईल कान देऊ नाही का? तुमच्या सगळ्या काही आशा अपेक्षा आहेत ना, त्या पूर्ण होतील. स्वयंपाक करताना देवाचं नाव घ्यायचं. आता एक गोष्ट सांगा, मला मंत्र सांगायचा, मला उशीर व्हायला लागला. स्वयंपाक कोण कोण करतं? दोघी तिघीच? इकडे विचारू का? कोण कोण करतं स्वयंपाक? हा तुमचं घ्या ना मोकळ्या मनाने. एक टाइम करता का 2 टाइम करता? 2 टाइम करता. हा ठीक आहे, हात खाली घ्या. स्वयंपाक करताना फक्त सोपा मंत्र आहे, त्याला पैसे लागणार नाही, ताकद खर्च होणार नाही, वेळ वाया जाणार नाही. स्वयंपाक करताना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी या मंत्राचा जप 40 दिवस करायचा. 40 दिवसात तुम्हाला 100% काही ना काही परिवर्तन जाणवेल. जर 40 दिवसात तुम्हाला परिवर्तन जाणवलं नाही, तर ही गोष्ट पुन्हा कधी कीर्तनात सांगणार नाही. पण तुम्हाला परिवर्तन जाणवेल, तुमच्यात बदल होईल. तुम्ही जे ठरवलं ते
सक्सेस होईल। आणि तुम्हाला जर का एकदा अनुभव आला तर सातत्यानं पुन्हा ही गोष्ट उद्यापासून आपण अखंड जोपर्यंत आपला श्वास आहे तोपर्यंत रामकृष्ण हरी मंत्राचा जप आपण करायचा। ज्या बाईला खरंच घराची लेकरा बाळाची पती परमेश्वराची काळजी असेल ना ती बिचारी उद्यापासून स्वयंपाक करताना देवाचं नामस्मरण करेल। कोण कोण करेल हात उंच घ्या, शपथ नाही घालत मी तुम्हाला माझी, फक्त हात उंच घ्या। बाकीच्या माणसांना काय घराची काळजी नाही का? ज्या बाईला वाटतंय मालकाचं व्यसन सुटावं, कष्टाला फळ मिळावं, लेकरू बुद्धिमान व्हावं, ती प्रत्येक माझी ताई उद्यापासून रामकृष्ण हरी मंत्राचा जप केल्याशिवाय राहणार नाही। करणार तुम्ही बरोबर, माझ्यासाठी नाही तुमच्या कल्याणासाठी करा। कारण रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवा तारण, हरी एक विठोबा दुआरी। ऋषी महाराज आणि सर्व छोटे विद्यार्थी त्यांच्यासाठी जरा जोरात टाळी वाजवूयात आपण। माझ्या अल्पमोतरी अभंगामध्ये प्रवास केला, राहिलेले 2 चरण त्यांचा अर्थ मी अगोदर सांगून ठेवला होता की आईच्या स्तनामध्ये दूध आहे पण आईला त्याची किंमत कळत नाही, ती बाळाला कळते। शिंपल्यामध्ये मोत्याचा जन्म होतो पण शिंपल्याला त्याची किंमत कळत नाही, धारण करणाऱ्याला त्याची किंमत कळते। तसं देवा नाम तुझं आहे पण त्याचं महत्त्व तुला कळत नाही। तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो। भगवंताचं नामस्मरण करा, जीवन सुंदर बनवा। माझ्या दादांनो, या पूर्ण सप्ताहाचा एकच सार आहे की तुम्ही देवाचं नामस्मरण केलं पाहिजे। भगवंताच्या नामस्मरणाचा प्रयोग उद्यापासून काय, आज आता ताबडतोब आतापासून चालू करा। परिवर्तन 100% होईल, विश्वास ठेवा। आम्ही आमच्या पदरचं सांगत नाही, साधू संतांचे पुरावे आहेत। अगदी नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटं जास्त झाली। वयस्कर माणसं समोर आहेत, कुणाला पाठीचा त्रास असतो, कुणाला गुडघ्याचा त्रास असतो, कुणाला झोपेचा खाण्याचा त्रास असतो। माझ्यावर त्रास झाला असेल क्षमा असावी। एकच गोष्ट सांगेल तुम्हाला, आपल्या बीड जिल्ह्यामध्ये चकलंबा माझं गाव आहे, त्या गावी भगवानगडाच्या पुढे 15 किलोमीटर वरती गाव आहे माझं। तर त्या गावी 1100 वर्षापूर्वीचं देवस्थान आहे, सद्गुरू कल्याण स्वामी संस्थान। त्या संस्थांचा आम्ही जीर्णोद्धार करत आहोत लोकवर्गणीतून। इथे बसलेल्या प्रत्येक भाविकाला माझी विनंती असेल, कल्याण स्वामी संस्थांच्या जीर्णोद्धाराच्या कामामध्ये महाराष्ट्रभरातले लोक आम्हाला अर्थसहाय्य करतात। राजकीय शासकीय मदतीची वाट न पाहता आम्ही लोकांच्या मदतीतून त्या संस्थांचा विकास करत आहोत। 1 कोटीचं प्रोजेक्ट आहे ते,
बरेच भाविक जन मदत करतात. खानगावकरांनाही माझी विनंती असेल, फुल नाही फुलाची पाकळी, ज्याला जसं जमेल तसं अर्थसहाय्य करावं. आणि त्या संस्थांच्या अंतर्गत आपण मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था मागच्या 16 वर्षापासून चालवतो. एका मुलीपासून चालू केलेली संस्था आज आपल्याकडे 250 मुली कीर्तनाचा अभ्यास करतात. कितीतरी मुली कीर्तनकार कथाकार होऊन बाहेर पडल्या. मुली सुंदर गातात, सुंदर वाजवतात. खूप छान मुली तयार झालेल्या आहेत. 18 पुराणांच्या कथा आपल्या संस्थेमध्ये मुली शिकतात. शास्त्रीय संगीत असेल, भजन असेल, सगळं काही आध्यात्मिक सगळं शिकवलं जातं. यूट्यूबला कल्याण स्वामी संस्थान नावाचं यूट्यूब चॅनल आहे आणि कैवल्य साम्राज्य ज्याच्यावरती मुलींचे व्हिडिओ आहेत त्या चॅनलला सबस्क्राईब करा. संस्थेमध्ये अभ्यास करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे व्हिडिओ, मुलींचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. छोटेच लेकर आहेत पण चक्रधार गातात. म्हणून अशा गोरगरीब लेकरांना आपण तिथे घडवण्याचं काम करत आहोत. खूप चांगलं काम आहे. जी लोक माझ्या खूप सानिध्यामध्ये आहेत, आमचे ऋषी महाराज असतील, आमचे संजय बाबा असतील किंवा आमचे डॉक्टर साहेब असतील, डॉक्टर साहेबांना खूप तळमळ आहे संस्थांबद्दल. समोर बसलेले आमचे ज्ञानेश्वर भाऊ चासकर, आमचे चिंतामण बाबा, या सगळ्यांना माहिती आहे की संस्थेचं डेव्हलपमेंटसाठी आम्ही किती जीवाचं रान करून त्या संस्थेला संवर्धित करत आहोत. ठराविक मुली अशा आहेत की त्यांना आई वडील नाहीत, तशाही मुली आपल्याकडे आहेत पण त्या मोजक्या आहेत. त्यांना सर्वस्वी संस्था सांभाळते. तर विनंती असेल तुम्हाला माझी, ज्या संस्थेला किंवा ज्या संस्थांना अगदी मोठं करण्याचं काम किंवा विकसित करण्याचं काम, त्या माध्यमातून गोरगरीब लेकरांच्या शिक्षणाचं काम जे आपण पाहत आहोत त्या कामामध्ये प्रत्येकानं सहाय्य करावं. ज्या लेकरांना आई वडील आहेत त्यांना त्यांच्याकडनं फक्त जेवणा खाण्यात मदत घेतली जाते. त्यांना शिक्षणाची फीस नाही, राहण्याची फीस नाही. अशी सुंदर संस्था आहे. तशी तर महाराष्ट्रातली प्रत्येक वारकरी शिक्षण संस्था चालवणारी महाराज मंडळी जीवाचं रान करून संस्थेला जगतात. बरोबर, कारण आपण पाहतो प्रत्येक गोष्टीची महागाई किती वाढलेली आहे आणि त्या महागाईमध्ये एवढं सगळं या लेकरांना सांभाळणं हे सोपं नाही. मी तर तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन, ज्यांना असं वाटतं की ताईच्या संस्थेला आपल्याला मदत करायची, त्यांनी कीर्तन झाल्यानंतर आता तुम्ही मदत करू शकता, त्यांची मदत मी स्वीकारेन. पण तुमच्या सप्ताहात आता 7 दिवस ही लेकरं राहणार आहेत ना, तर या लेकरांना सुद्धा अन्नधान्य स्वरूपात असेल काय तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही मदत करा. कारण ही लेकरं घडवणं एवढं सोपं नाही. कारण हे वेगळ्या वर्गातले असतात आणि वेगळ्या गावाचे असतात. सगळ्यांची बुद्धी सारखी नसते. शिकवणाऱ्याच्या डोक्याला किती मोठा फरक असतो हे तुम्हाला माहिती नाही. आणि अगदी कमी तत्वावरती म्हणजे काहीतरी कमवायचंय हा उद्देश बाजूला ठेवून आम्हाला ज्ञानोबराय तुकोबारायांच्या विचाराला पुढे घेऊन जाणारे लेकरं घडवायचे आहेत. या पवित्र विचारानं आम्ही यांना घडवत असतो. मग त्याच्यामध्ये मीही असेल किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या वारकरी शिक्षण संस्था असतील किंवा आमच्या खुशालीताईंचीही वात्सल्य वारकरी शिक्षण संस्था असेल, नारायणी वारकरी शिक्षण संस्था त्र्यंबकेश्वर, तर अशी ही जी संस्था आहे, तर प्रत्येक संस्थेला आपण आपल्याला जे जमतंय ना, आपल्या घासातला घास तो नक्कीच आपण मदत म्हणून द्यायचा आहे की जेणेकरून अशा संस्थांना बळ मिळावं आणि आणखी आपल्याला चांगलं काम करता यावं. पुढे खूप उशीर होतोय. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करते. जे भाविक जन आपल्या कल्याण स्वामी संस्थांच्या विकासासाठी मदत करतील त्यांचं नाव आपण माईकमध्ये पुकारण्याचा प्रयत्न करू. कीर्तन झाल्यानंतर झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करून वाणीला विराम. ज्ञानेश्वर वर्ष 25वे रौप्य महोत्सव आणि या रौप्य महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त परायण सोनाली दिदी करपे चकलंबा यांना आपण आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं जो काही त्यांना आपण निरोप देऊन त्यांना ती सेवा दिली, त्यांनी ती वेळ देऊन पूर्ण केली, त्याबद्दल ताईंचं मी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. तसेच आणि उद्याचं नित्यनियमाचा कार्यक्रम सकाळी पहाटे 5 ते 6 काकडा होईल. सकाळी 9 ते 11 खुशालीताईंचं ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे. त्यांच्या 30 विद्यार्थिनी पारायणासाठी बसत आहेत. आपल्या गावातील जरी कोणी इच्छुक पारायणासाठी बसणार असेल तर त्यांनी या सभामंडपात येऊन ज्ञानेश्वरी घेऊन पारायणाला बसलं तरी काही हरकत नाही. तसेच उद्या संध्याकाळचा कार्यक्रम 5:30 ते 6:30 हरिपाठ होईल. हरिपाठानंतर हरिभक्त परायण गायन सम्राट स्वर्गंधर्व कविराज महाराज झावरे जामनेर यांचं सुश्राव्य असं कीर्तन होईल आणि
त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल। आजच्या महाप्रसादाचे आयोजक आहेत श्री रोहिदास फकीरा दौंड, पार्वताबाई सखाराम दौंड यांच्या स्मरणार्थ गोरखनाथ सखाराम दौंड आणि सुभाष शिवाजी दौंड यांचा आज महाप्रसाद आहे। त्यांचं पण ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो। तसंच उद्याचं सकाळचं संतभोजन गोरख मार्तंड जगताप यांचा असेल याची त्यांनी नोंद घ्यायची। तसेच उद्या संध्याकाळचं संतभोजन महाप्रसाद ज्यांचा आहे ते वाळीबा पांडुरंग आव्हाड, मधुकर पांडुरंग आव्हाड, प्रकाश एकनाथ आव्हाड, उत्तम कारभारी आव्हाड, सुनील आव्हाड, तसेच संपूर्ण हा ज्या आव्हाड परिवाराचं उद्या अन्नदान आहे त्यांनी पण त्यांची चिंदू आव्हाड संपूर्ण आव्हाड परिवाराने त्याची दखल घ्यायची। यानंतर शेजारीच आपल्या ग्रामपंचायत समोर महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यायचा। परिसरातून आलेले सर्व भाविक भक्त, सर्व परिसरातील भजनी मंडळ सर्वांचं खानगाव थडी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। तसेच पहिल्यांदा महिला जेवणासाठी बसतील। तरुण वर्गाला विनंती आहे, कार्यक्रम आपल्या गावचा आहे, सगळ्यांच्या पात्रावर अन्न पोहोचवण्याचं काम आपलंय। शिजवलेलं अन्न वाया न घालवता प्रत्येकाच्या मुखी